देवी महागौरी माते की जय देवी महागौरी माते की जय देवी महागौरी माते की जय। शाबास मीरा, तू करून दाखवलंस। थोडी उशिरा आलीस, पण अडीअडचणींवर मात करून जिद्दीने सगळं व्यवस्थित पार पाडलंस। शाबास। रंगराज बाबा, तुम्ही काय करताय? उठा। क्षमा कर मीरा, आज मोठा अनर्थ घडला असता आमच्याकडून, परंतु देवी आईची कृपा आहे की काही अनुचित प्रकार घडला नाही। अचानक आमच्या वाहन चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि क्षमा करा। अहो रंगराज बाबा, असं काय करताय? तुम्ही उठा बरं। नाही मुली, आम्ही अपराधी आहोत तुझे। जोवर माझ्या वाहन चालकाला आणि मला तू क्षमा करत नाहीस तोवर मी इथून उठणार नाही। तुम्ही म्हणालात ना, त्याच्याकडून चुकून झालं, जाऊ दे, माणसांकडनं चुका होत राहतात। त्या क्षणी आमच्या मनात किती भय उत्पन्न झालं होतं याची तुला कल्पना येणार नाही। तू गावच्या उत्सवाचे सर्व विधी पार पाडते आहेस। आमच्या वाहनाचा अचानक ताबा सुटला आणि मला धस्स झालं। असं वाटलं आता आता अपघात होऊन उत्सव अपूर्ण राहील, पण देवी आईची कृपा, तिच्या कृपेने सगळं यथोचित पार पडलं। अरे, ज्या मुलीने इतक्या धैर्याने सर्व विधी पार पाडले तिला कुठलं वाहन कसं काय रोखू शकणार? आणि याचाच अर्थ असा होतो की देवी आईची तुझ्यावर असीम कृपा आहे।
आणि ही कृपा अशीच अखंड अबाधित राहो अशी मी आई चरणी प्रार्थना करतो. अहम ब्रह्मास्मी. देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. हे देवी महागौरी माते, 20 वर्षांनी पुन्हा आलेला तुझा उत्सव आम्ही आमच्या परीने पार पाडलेला आहे. उत्सवाचे सगळे विधी गुरव कन्या मीरा तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणताही खंड पडू न देता पूर्ण केलेले आहे. 20 वर्षांपूर्वी जी आगळीक घडली होती ती आगळीक यावेळी आम्ही घडू दिलेली नाही. तरी हा उत्सव पूर्ण होत असताना नजर चुकीने आमच्याकडून काही चूक घडली असेल, काही राहिलं असेल तर आम्हाला क्षमा कर. आमच्या सगळ्या चुका तू तुझ्या पदरात घे माते. आम्हाला तुझ्या कृपा आशीर्वादाची गरज आहे माते. या गावाला तुझ्या मायेची गरज आहे. आम्ही पूर्ण केलेले सारे विधी त्यांचा तू स्वीकार कर माते. आणि आम्हा सर्व भक्तांवर तुझी कृपा अनंत काळासाठी कायम राहू दे ग आई. मीरा, वीरा, देवीच्या उत्सवाचं कार्य तू व्यवस्थितपणे पूर्ण केलंस. सगळे विधी यथोचित पार पाडलेस. काका ते माझं कर्तव्यच होतं. हो ना. मग आता तरी देवीच्या मुखाचं दर्शन घे. नाही नाही गणेश. मीरा, अगं काय हा तुझा हट्ट? अगं जिच्यासाठी सगळे विधी केले, जिच्यामुळे केले, तिचंच तू दर्शन घेणार नाहीस? मीरा, अगं तू दर्शन घेतलं नाहीस तर हा उत्सव सुफळ संपूर्ण झाला असं होणार नाही. बरं घेते मी दर्शन. या आजींचं दर्शन घे. माझी देवी आई सगळ्यांना मार्ग दाखवते. आपणच ते समजून घेत नाही. यांचं हो काका, तुम्हीच म्हणता ना ती चराचरात वसते, मग ती या आजींमध्ये सुद्धा असेल. त्यामुळे मी यांचंच दर्शन घेणार. आजी, अगं मीरा, मीरा न ग तू? हो. आवाजावरून ओळखलं बरं का मी. आजी पाया पडते. हा अगं 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 माझ्या पाया काय पडतेस? मी काय देवी आहे का? देवीच्या पाया पड, तीच तुला आशीर्वाद देईल ना बाळा. आजी, हो, मला तुम्ही तिच्या जागी जा, त्यामुळे तुम्हाला योग्य वाटेल ना तो आशीर्वाद द्या मला. सुखी राहा बाळा, सुखी राहा. काय करते? बेल्टला हात लावशील तो बघ, हातावर दिन एक रट्टा. नाही तर काय, किती वेळा सांगायचं? ऐकलं नाहीस ना? बडीसारखं तुला इथे बांधे ना.
बाबू नको ना करू राजा, हा तो चावेल ना शुना. हा हो ना. पण हे कर. काय झालं काय? अरे बघ ना, तूच सांगून बघ बरं, आमचं काही ऐकतच नाहीये ती. वेदा, तुझ्यासाठी चाललंय की नाही सगळं? तो बडी कायम तुझ्यासोबत असतो. उगाच त्यांनी काय मी काय म्हणते दादा, नाही बडी समोर असेल सतत तर वेदाला त्रास होईल ना. आपण त्याला कुठेतरी दुसरीकडे सोडून येऊया का? नाही बेस्ट आहे. हो ना, प्रॉब्लेमच उगाच वेदाला त्रास नको. ठीक आहे, मला पटते तुझं. मी बघतो काय करता येईल ते. बडी समोर असेल सतत तर वेदाला त्रास होईल ना. आपण त्याला कुठेतरी दुसरीकडे सोडून येऊया का? Hey, buddy, but shut up! Sit! No. Get back! वेदा, झोपली नाही तू अजून? काय झालं वेदा? झोप येत नाहीये का? थांब, मी तुला झोपवते. द्या. आणि वेदू, तुला माहितीये का, रात्री जास्त वेळ जागं राहणं ना हेल्थसाठी चांगलं नसतं. चला. तुला बडीची आठवण येते ना? हे बघ, मी ना बडीला घेऊन येते, तोपर्यंत तू झोप. हे घे. थांब, मी बडीला ना घेऊनच येते. बडी, बडी, वेदाला ना तुझी खूप आठवण येते. तू पण वेदाला मिस करतोयस ना? आपण ना एक काम करूया, उद्या सकाळी मी तुला वेदाकडे घेऊन जाते. बाबा उठायच्या आधी ना परत येऊन बांधते. चालेल? कोणालाच सांगूया नको. ओके? गुड बॉय. आता यावेळी आउट हाऊस मध्ये कोण चाललंय? अचानक माहीतचं कसं आलं? हॅलो, कोणी आहे का इकडे? हॅलो. अजित,
घाबरले ना मी. तू इथे काय करतोयस? हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे. एवढ्या रात्री एकटी तू इथे काय करतेस? अरे काय झालं माहितीये का? काय झालं? मी ना कोणाला तरी कोणाला तरी नाही, काही नाही. अजित, इझी. मी काय म्हणत होतो, बाहेर बघ, गार वारा सुटलाय, मस्त वातावरण आहे, छान रात्र आहे. तुलाही झोप येत नाहीये, मलाही झोप येत नाहीये. थोडा वेळ बसूया, छान गप्पा मारूया. हे एक मिनिट हा. मला झोप येत नाही. कोण म्हणाला? अरे तुला झोप येत नाहीये म्हणूनच तर तू थांब ना. मला झोप येत नसती ना तरी मी थांबले नसते. आणि मी का गप्पा मारू तुझ्याशी? अनन्या डार्लिंग, तुला झोप येत नसली तरी माझी झोप उडाली आणि ती तू उडवलीस. आज नाही थांबलीस तू. ठीक आहे, इट्स ओके. पण उद्या तुला थांबावंच लागेल. माझ्याशी लग्न झाल्यावर आता लग्नाची बायको नवऱ्याचं म्हणणं टाळू थोडीच शकते. आणि मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. मैं हुक हर वक्त. तुझा संकेत मिळाला. मला बोलवलंस? हो, उद्याची तिथी आपल्यासाठी विशेष आहे. पुन्हा एकदा संधी चालून येते मंजिरी. उद्या औसेचा दिवस. चंद्रावर सावली पडते आणि अंधकार त्याला गिळून टाकतो तो दिवस. आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. ध्यानात आहे ना? हो. उद्याची पूजा नीट मार्गी लागायला हवी. मागच्या वेळी जे झालं त्याची पुनरावृत्ती नकोय. ते अर्धवट राहिलेले विधी उद्याच्या औसेला पूर्णत्वास गेलेच पाहिजे. उद्याचे सगळे विधी पूर्ण होतील. मी शब्द देते. फक्त शब्द नको, मी सांगितलं ते घडायलाच हवं. मागच्या वेळी क्षमा केली, पण आता हे पूर्णत्वास जायलाच हवं. अन्यथा कठोर शासन काय असतं हे तुला ज्ञात आहे. त्याचा प्रत्यय द्यायची वेळ येऊ देऊ नको. मया नम्रियते अहं अमरास्मि. उद्या तक्रारीला जागा राहणार नाही. मी जातीने लक्ष घालेन. तू ठरवलंस तसंच होईल. नमस्कार दादा. नमस्कार. देवी महागौरीच्या मंदिरात आपलं स्वागत आहे. प्रवास कसा झाला? छान झाला. या चल. हे दादासाहेब रामपुळे. नमस्कार. आणि या मंजिरी वैद्य. नमस्कार.
मंजिरी, आणि हे बाकीचे त्यांचे कुटुंबीय. नमस्कार. नमस्कार. दादासाहेबांनी आपल्या मंदिराच्या नूतनीकरणासाठी खूप मदत केलेली आहे आपल्याला. आणि हे नागनाथ या मंदिराचे मुख्य पुजारी. आजच्या आपल्या पूजा अर्चेचे सगळे विधी हेच पार पाडणार आहेत. आता आधी तुम्ही सर्वजण महागौरी मातेचं दर्शन घ्या, नंतर आपण पूजेला सुरुवात करू. चला.